आषाढ अमावस्येलाच दिव्यांची अमावस्या असे म्हणतात. आषाढ अमावस्या विशेष कणकेचे दिवे कसे बनवायचे ते आज आपण बघूयात. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंडबरोबर चॅनल शेअर करा. आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांचे पूजन केले जाते. सर्व दिव्यांप्रमाणेच कणकेच्या गोड दिव्यांना देखील तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत हे कणकेचे गोड दिवे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मी अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी गूळ घेतला आहे आणि त्यात 1 पाव वाटी गरम पाणी घातलेलं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तोपर्यंत 1 वाटी कणिक, अर्धी वाटी मी रवा घातला आहे. ही एक कणिक बारीक दळलेली आहे. हे मी चपातीचं पीठ घेतलं आहे. यात आपल्याला थोडंसं 2 चमचे तूप घालायचं आहे. चपातीचं पीठ असल्यामुळे हे खूप बारीक आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडासा रवा घातला आहे. याला थोडंसं जाडसर कणिक लागते, म्हणजे दिवे छान होतात. जाडसर कणिक नसल्यामुळे अर्धी वाटी मी यामध्ये रवा घातला आहे. येथे मी 2 चमचे साजूक तूपसुद्धा वापरलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं. तुपाने कणकेला छान बाइंड करून घ्यायचं. आता जे आपण पाणी बनवलं होतं यामध्ये आपण आता ते चाळून घालायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे. आता मी ही कणिक मळून घेते. आता आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. फार घट्ट भिजवायचं नाही. गरज पडली तर 2 चमचे गुळाचं पाणी घालायचं आहे. कणिक जर सैलसर झाली तर थोडंसं गव्हाचं पीठ वापरू शकता. आता आणखी मी थोडंसं गुळाचं पाणी यामध्ये घालते. पुरीला आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक भिजवायची आहे. फार घट्टही नाही आणि फार सैलसर नाही, पातळसुद्धा आपल्याला भिजवायची नाही. अगदी परफेक्ट अशी आपली कणिक भिजवून तयार आहे. आता आपण ही 10 ते 15 मिनटं अशीच कणिक झाकून ठेवायची आहे आणि नंतर याचे दिवे वळायला घ्यायचे आहेत. पुन्हा मी कणिक मळून घेतली आहे. याच्या आपल्याला एकसारखे गोळे तयार करायचे आहेत. मी 11 दिवे तयार करणार आहे, त्यामुळे छोटे छोटे एकसारखे गोळे तयार केले तर एक दिवा मोठा एक छोटा असे होत नाही. समान आकाराचे गोळे तयार करायचे आहेत. त्यामध्ये रवा आणि तूप असल्यामुळे हे कोरडे पडतात. तर आपल्याला हे गोळे गोल करून असेच हवेत ठेवायचे नाहीत. तर हे आता आपण सर्व गोळे झाकून ठेवूयात. मी तुम्हाला एक दिवा बनवून दाखवते. आधी हे पूर्ण गोळे तयार करून घेते. आता आपल्याला ही कणिक हातावर घेऊन थोडीशी मळून घ्यायची आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे दिवा. सर्वच गोळे एकदम तयार करून घेतले. आता हे आपल्याला एका डब्यात झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत. एक गोळा घेतला आहे, असा हातावर मळून घ्यायचा. मी चॉपिंग बोर्ड ठेवून अंगठ्याचा किंचित तूप लावून घ्यायचा आहे. मध्ये अंगठा ठेवून कडेने हे असं काठ तयार करायचे आहेत. आपल्याला वाटीसारखा आकार करायचा आहे. आता हे दिवे मी चॉपिंग पॅडवर बनवते आहे, त्यामुळे त्याला बेस छान मिळतो. तुम्ही ताटात केलं तरीही चालते. दिवा कणलत नाही, छान व्यवस्थित बसतो. दिवे तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे त्याचे काठ बारीक बनवायचे आहे. फार जाडसर असे दिवे बनवायचे नाहीत. हे चांगले लागत नाही, कारण हे दिवे आपण प्रसाद म्हणून दिवे खात असतो. त्यासाठी अगदी पातळ दिवे बनवायचे आहेत आणि असा बोटाच्या साहाय्याने आपल्याला त्याला आकार द्यायचे आहे. एखाद्या पिंडीसारखा आपण याला आकार देतो आहे. आणखी एक दिवा बनवू आपण. दोन्ही बोटाच्या साहाय्याने आपण छान याला दुमडून आकार दिला आहे. दुसऱ्या याला सुद्धा छान आपण आकार द्यायचा आहे. याच पद्धतीने आणखी एक दिवा तयार करून दाखवते. प्रत्येक व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. मध्यभागी अंगठा ठेवून दिव्याला असा आकार द्यायचा आहे. अगदी
एखाद्या वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि दोन्ही बोटाच्या साहाय्याने याला आपण पिंडीचा आकार जसा असतो त्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। अगदी पातळ असे दिवे बनवायचे आहेत। जेव्हा आपण हे दिवे वाफवतो तेव्हा ते छान वाफवले जातात। आणखी दुसरा दिवा तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व दिवे बनवून घ्यायचे आहेत। मी 10 दिवे बनवलेत आणि जो 11वा दिवा आहे आपण त्याला थोडासा वेगळा आकार तयार करणार आहोत। थोडासा मोठा घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला याला एका वाटीचा आकार द्यायचा आहे, तसाच तयार करायचा आहे। काठ पातळ आहे ते थोडेसे पातळ करून घ्यायचे आहेत। आता याचे काठ थोडे मोठे करून घ्यायचे आहेत। दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने मी याला पातळ असा आकार देते आणि आता आपल्याला जसा टोपीचा आकार असतो तसा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे एखाद्या हॅट प्रमाणे आकार तयार होतो। मध्यभागी खोलगट कडेला हे काठ पसरून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे व्यवस्थित पसरून झालं की तुमच्याकडे कैची असेल तर कैचीने तुम्ही याचे काठ कापू शकता किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा कापू शकता। आता व्यवस्थित आपला काठ तयार होऊन गेलाय। जसा हॅटचा आकार असतो त्याप्रमाणे आपला दिवा तयार झाला आहे। आता कैचीच्या साहाय्याने मी याला कट देते आहे। ही माझी किचनचीच कैची आहे, त्यामुळे मी कैचीच्या साहाय्याने कट करते। तुमच्याकडे कैची नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा कट करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला कट द्यायचा आहे। किती कट होतात, कधी 10 ते 12 सुद्धा होऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतात। आता आपल्याला याचे जे टोक आहे ते दोन्ही टोक दुमडून घ्यायचे आहेत। तर आपण या पाकळ्यांचं फूल तयार करणार आहोत। ज्याप्रमाणे सूर्यफूल असतं त्याप्रमाणे या दिव्याला आकार देणार आहोत। सर्व पाकळ्या अशा दुमडून घ्यायच्या आहेत एक एक करून, म्हणजे याला दिव्याला छान आकार येतो। आपण जर पीठ जर घट्ट मळलं तर असा छान आकार तयार होतो दिव्यांचा। आणि आपली जर कणिक सैलसर कणिक मळली गेली तर दिव्यांना छान आकार देता येत नाही। बघा किती छान असा दिवा तयार होतो आहे। दिव्याने छान आकार घेतला आहे। तुम्हाला असे दिवे बनवायची ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। मी या चाळणीला तुपाचा हात लावून घेतला आहे। आता आपण ह्या चाळणीवर सर्व दिवे ठेवून घ्यायचेत। सगळ्या दिव्यांच्या मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे हे वाफवल्यानंतर आणखी फुलतात। सर्व दिवे मी या चाळणीत ठेवून घेतले आणि मध्ये मध्ये थोडा गॅप ठेवला आहे। आणि आता मी एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे। यावर आपल्याला ती सारण ठेवायची आहे। यावर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटं मी दिवे वाफवून घेतले। बघा आधीपेक्षा दिव्यांचा आकार थोडा मोठा झाला आहे। दिवे छान तयार झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊ एका ताटात। यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे। दिवे तयार करायचे आहेत। आपल्याला हे दिवे औक्षण करायला वापरायचे आहेत, त्यामुळे तुपाचा वापर केला आहे। शुभम करोती हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे। हा श्लोक म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं, घरातील सर्वांचं आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळून निघू दे। नकारात्मक विचारांचा अंधार दूर होऊन दिव्यांच्या प्रकाशासारखं मन आणि आयुष्य तेजोमय होऊ दे। आणि ह्या कणकेच्या दिव्यांनी मुलांना औक्षण सुद्धा करायचं आहे। पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।